हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांनी गोंदियाचं पालकमंत्रीपद सोडलं. इंद्रनील नाईक गोंदियाचे नवे पालकमंत्री. अजित पवारांनी केली घोषणा. प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केली होती बाबासाहेब पाटलांवर नाराजी. शरद पवार आज महाविकास आघाडी मनसेच्या शिष्टमंडळासोबत जाणार नाहीत. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे पवार पुण्याला रवाना. विरोधकांची आज पुन्हा निवडणूक आयोगासोबत चर्चा. मतदार यादीतील घोळ, ईव्हीएम विरोधात विरोधक आक्रमक. मविया मनसे शिष्टमंडळ आज पुन्हा निवडणूक आयोगाचे आयुक्त आणि आयोगाच्या मुख्य अधिकाऱ्यांशी चर्चा करणार. रवींद्र धंगेकरांना आवरा, अन्यथा युतीत मिठाचा खडा पडेल. भाजप नेत्यांची एकनाथ शिंदेंकडे तक्रार. धंगेकरांना शिंदेंकडून सबुरीचा सल्ला. धंगेकर मात्र भूमिकेवर ठाम. पंधरा वर्षांनंतर आजपासून पुन्हा सोलापूर मुंबई विमानसेवा होणार सुरू. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. मुंबई आणि बंगळुरूला करता येणार विमान प्रवास. 2009ला किंगफिशर कंपनी अडचणीत पडल्यानं बंद झाली होती विमानसेवा. नक्षल चळवळीला मोठा धक्का. 6 कोटींचं बक्षीस असलेल्या भूपतीसह 60 नक्षलवादी शरणागती पत्करणार. गडचिरोलीत मुख्यमंत्री फडणवीसांसमोर शस्त्र खाली ठेवणार. नाशिकमध्ये रस्ता रुंदीकरणाला स्थानिकांचा विरोध. आंदोलनासाठी आज रस्त्यावर उतरणार. कुंभमेळ्यापूर्वी नाशिक त्र्यंबकेश्वर मार्गावर रुंदीकरणासाठी आज चालणार हातोडा. नाशिकमध्ये कांद्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी. बाजारपेठांमधील आवक वाढल्यानं कांद्याच्या भावामध्ये मोठी घसरण. सरकारनं कांद्याला तातडीनं अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी. मुंबई अहमदाबाद हायवेवरती जीवघेणी वाहतूक कोंडी. 8 तास वाहतूक कोंडीत अडकलेल्या शारदाश्रम शाळेच्या शेकडो विद्यार्थ्यांची राज ठाकरेंच्या फोनमुळे सुटका. अनेक वाहनांसह रुग्णवाहिकाही वाहतूक कोंडीत अडकल्या. बिहारमध्ये सत्ताधारी एनडीए आघाडीत बेबनाव वाढला. चिराग पासवानांच्या लोजपच्या 13 जागांवर दिलं भाजप आणि जेडीयूनं उमेदवार. नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून घोषित करण्याची जेडीयूची मागणी. आमचं सोयाबीन खरेदी करा, नाहीतर सारा व्यापार थांबवू. डोनाल्ड ट्रम्प यांची चीनला धमकी. चीन मुद्दाम आर्थिक खोडा घालत असल्याचा आरोप. भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंमध्ये हाय फाईव्ह आणि हस्तांदोलनही. सुलतान जोहोर चषक ज्युनियर हॉकी स्पर्धेच्या सामन्यादरम्यान केलं हस्तांदोलन. आशिया चषक आणि महिला वर्ल्ड कपमध्ये टाळलं होतं हस्तांदोलन. आजपासून रणजी चषकाला सुरुवात. ऋषभ पंत, मोहम्मद शमी, आकाशदीप, 14 वर्षांचा वैभव सूर्यवंशी यांच्या खेळाकडे राहणार लक्ष. मुंबईची सलामीची लढत जम्मू काश्मीर विरुद्ध.